आपण पण केलो, मग त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक आहे का? अरे फरक आहे का? काय नाही फरक. कारण की प्रभूने सांगितलेलं आहे, वचन काढत बसत नाही, की तुम्हाला मी जगातून निवडलाय, है ना? मग कशाला निवडलाय? एक आपण जगाच पहिला प्रभू येशू ख्रिस्त योहानमध्ये बोलले. कुठे महेश? कुठे बोलले? मी जगाची, है ना? गेली बॅटरी. प्रभू येशू ख्रिस्त काय बोलले? मी जगाची ज्योती आहे. येशू ख्रिस्त पुढचा जाण्याच्या अगोदर तुम्ही जगाचे प्रकाश आहात, ज्योती आहेत. पहिला ते येतो येशू. आता आपण आहोत जगाचे प्रकाश. प्रकाश काय? ते अंधकारात एवढं झालेलं आहे, एवढं कालोख पडलेलं आहे, कालोख पडलेलं आहे. त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे फार, आहे ना? माझं पण मी सांगते, लक्ष देणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आपण 5 लोकांमध्ये उभे राहू दे, 10 लोकांमध्ये, 500 लोकांमध्ये, 1000 लोकांमध्ये, 2000 लोकांमध्ये, आपल्याकडे देवाचा उस्तिकतेचा आणि पवित्र आत्मा जो दिलाय, तो आपल्याला काय करावं, काय नाही करावं, कुठे कसं बसावं, राहावं, बोलावं, हे सर्व गोष्टी शिकवतोय. आमेन. शिकवतो की नाही? ते शिकवत राहील, मरेपर्यंत शिकवत राहील. इकडे लक्ष द्या, मरेपर्यंत शिकवत राहील. मग आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो का? धीर ठेवतो का? नियमशास्त्र जर प्रोत्साहित आहेत का? आपल्याकडे धीर आहे का? धीर आहे का? समोरच्या व्यक्तीने 2-4 गाली शिवीगाळी केली, काय केली बडबड फालतूमध्ये, मग आपण पण तेच केलं. मग काय फायदा केला आपण? काय फायदा केला? चॅलेंज करा एखाद्याला, मी ही गोष्ट नाही करू शकत. चॅलेंज समजतं? चॅलेंज समजतं काय? इंग्लिश फार आहेत ना, कारण की ब्रिटिश इंग्रजांनी इंग्लिश सोडून गेलं, फार चांगलं आहे. आता गावापाड्यात पण इंग्लिश बोलतात, तर मराठी आता काय शब्द येणार पण नाही. हा काय चॅलेंज? चिन्हती हिंदीमध्ये आहे. मला माहिती आहे, मी जाणून बुजून बोलत नाही काय शब्द. हा चॅलेंज, चॅलेंज पैस ती पण एक खतरनाक आहे. म्हणजे हे मी करू शकतोय, हे मी नाही करू शकत, असं आहे की नाही? बरोबर आहे. मी हे करणारच नाही, किती पण जोर करा, माझ्या तोंडातून शिवीगाली येणारच नाही. हाय काय चॅलेंज? हे चॅलेंज आहे. मला राग येईल पण मी पाप नाही करणार. चॅलेंज. किती कपडे कमी असणारे स्त्री आणि पोरगी माझ्या समोर येऊ दे, मी त्यांना बघितलं तरी माझ्यामध्ये वाईट प्रकारच्या अश्लीलता येणार नाही. पुरुष धडधाकड आहे, बिल्डर आहे, गोर आहे, मस्त आहे, घारी डोले आहे, पण माझ्या त्या पुरुषाबद्दल माझ्या मनामध्ये अशुद्धता येणार नाही. अशी पोरगी, अशी स्त्री सेवकाई करणारी. चॅलेंज दिला पाहिजे. हेच तर पवित्र आत्मा नियंत्रण करायला आलेला आहे. आमेन. हेच तर नियंत्रण करायला आहे. किती उपयोग करतोय, किती जवळ ठेवतोय. मला तरी खरंच वाटतं की बायकोच्या पेक्षा मोबाईल जास्त जवळ असतोय. त्याच्याच उलट एवढा जवळ, एवढा जवळ, काय बोलायचं. म्हणून परमेश्वराचं वचन आपल्या सर्वांसाठी योग्यतेने शिकवतं. या पृथ्वीवर राहत असताना योग्यतेने आपल्याला चालवतं. सांगण्यासाठी भरपूर गोष्टी संपूर्ण चालू. समजतं काय? समजतं मी काय सांगितलं तुम्हाला? समजतं? हे सर्वांसाठी आहे. मग पौलुस बोलतो ना एका ठिकाणी की सर्वात पापी मी आहे की नाही? बोलला की नाही? तो असं का नाही बोलला? नाही, मी पापी होतो, पापी होतो, मला पाप आता करायचं, हे नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, होतो पापी. सर्वात पापी मी आहे. कारण काय? कलिसियातल्या लोकांना त्यांनी सतावलं की नाही? जर आपण मत्ती अध्याय 10 वचन त्या ठिकाणी 5 वाचतोय, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त 12 शिष्यांना पाठवतोय. बायबल विभाजन करून कसं शिकवतोय? 12 शिष्यांना सांगत ना अन्य जातीकडे जायचं. सांगितलंय का? परराष्ट्रीय जेंटल जाऊ नका त्या वाटेने, अशा नगरातून पण जाऊ नका. जेव्हा पुढे येतो ना, आपण बघतोय की अध्याय 9 मध्ये पौलुसला निवडलं. सर्व सांगत वचन कळत नाही बसत. पौलुसला निवडलं. पौलुस 22 अध्यायामध्ये प्रेक्षितांचे कृत्य 9 मध्ये निवडलं. प्रेक्षितांचे कृत्य 22 मध्ये लिहून घ्या नसेल माहिती असेल, वाचन करून पूर्ण 22 अध्याय 9 वाचा, 22 वाचा, 26 वाचा. तो त्याची साक्षी सारखा 22 अध्यायामध्ये देतो, 26 अध्यायामध्ये देतो की मला कसं निवडलं, कोणी निवडलं, आणि मला स्वतः माझ्या लोकांकडे म्हणजे यहुदी लोकांकडे आणि मला इतर लोकांकडे म्हणजे परराष्ट्रीय लोकांकडे, अन्य जाती लोकांकडे मला तर जायला सांगितलं. मी कशाला थांबू? मी जाणारच. आमेन.
हालेलुया. मला सांगितलं त्या परिवारासाठी प्रार्थना करायचा, मला सांगितलं त्या उपवास करायचा, मला सांगितलं परिवारासाठी काहीतरी दे, मला सांगितलं त्या परिवारासाठी धावून जा, मला सांगितलं तिथे मिटिंगला प्रार्थनेला जा, बघू नको, जा, तुला निवडलाय मी, तुला मी निवडलाय, तुला निवडलाय संतोष, तुला मी निवडलाय राजू, तुला निवडलाय सरिता, मी तुला निवडलाय सारिका, मी तुला निवडलाय. निवडलाय. प्रार्थना करून पवित्र आत्मा पुढे वाढण्यासाठी मदत आणि सहायता करते. लवकर तो प्रभू येशू ख्रिस्त घेण्यासाठी येत आहे. आपण जाण्यासाठी तयार आहोत का? का कुठेतरी आपल्याला आपण मागे सरत आहोत, कुठेतरी मागे सरत आहोत. मी विश्वास करतोय की या वचन जे तुम्हाला सांगितलं आहे याच्यावर तुम्ही विचार करणार आहे ना, आहे की नाही? थोडं त्याच्यावर मनन करणार, इंग्लिशमध्ये मेडिटेट, मनन. खरंच कुठेतरी काहीतरी कमी आहे ना, ते भरायला लागेल. सचिन, भरायला लागेल, भरायला लागेल, भरायला लागेल. सेवक बोलून चालणार का? नाही चालणार, आहे की नाही? आपल्याला सेवा करायला लागेल. देवाने दिल्या सेवा, देवाने दिलाय सेवा, दिलाय ना ताईंनो, दिलेलं आहे की नाही? नवऱ्याच्या जोड्यानं तू कोणाच्या जोड्या सेवा करणार? बायकांच्या जोड्यानं तू कोणाच्या जोड्या सेवा करणार? तू दुसऱ्यांना गाडीवर बसवणार सेवेसाठी? आता बायको ऐकत नाही माझी, मी काय करू? का नाही ऐकत? नवरा ऐकत नाही, का नाही ऐकत? नवरा बायको नीट नसती तर सेवकाई कशी करते? करूच नका ना. मी सांगतोय कृपेचं वचन जर माहिती नसेल तर वचन देऊच नका ना. कारण की सत्य सांगितलं तिकडे असत्य टाकलं तर लोक काय बोलतात, गोंधळून जातील. नसेल तर अभ्यास करा, माहितीचा अभ्यास करा. का पौलुसला त्याच वेळेला निवडलं प्रेक्षकांचं कृत्य? अगोदर स्टीफनच्या अगोदर का नाही निवडलं? बरोबर आहे ना? कारण ती वेळ होती, ती वेळ होती. म्हणून पवित्र शास्त्राचा अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. आदाम हवाला सांगितलं होतं फल नको खाऊ, आम्ही तर सगळी फलं खाऊ, आम्हाला पचतात ती, हजम होतात ती, हा की नाही? अरे हा की नाही? नोहाला सांगितलं होतं जहाज बनव. मग आता पावसाळ्याच्या दिवस सारी येतील, पाऊस जेव्हा भयंकर पडेल, पत्रे उडतील, कौलं उडतील, काय काय, मग काय नोहासाठी बोट बनवणार का? तुम्हाला सांगितलं देवाने? नाही, त्यांच्यासाठी होतं ते. हालेलुया. मोसेला परमेश्वराने निवडलं, 613 आज्ञा दिल्या. तुम्ही मोसे आहात का ते सण त्योहार करायला, पर्व म्हणायला? मी जगातला नाही सांगत, ती देवाची निवडलेली लोक, इस्रायल यहुदी लोकांबद्दल सांगतोय. तुम्ही पर्व म्हणत आहे का? कापणीचा सण, याचा सण, त्याचा सण. सुनता पण करा ना पहिला, खतना शनिवार शब्दात म्हणा, दशमास बरोबर आलाच पाहिजे, आहे की नाही पिरांनो? अरे बोला ना, आहे की नाही? आलंच पाहिजे. प्रार्थना भवनात जर आराधना करायची तर तसे कपडे पाहिजे आजकालसारखे. काहीतरी मला भेटा, मी तुम्हाला काय प्रोजेक्टरवर दाखवेन की याजकाचे कपडे पहिला कसे होते, महायाजकाचे कपडे कसे होते, कसे त्याला हिरेसारखं असं लागायचं, त्याचा कसा दुप्पट्टा असायचा, त्याशिवाय तो तिकडे उभाच नाही राहू शकत. आज कुठलं पण शर्ट पॅन्ट पण घाला, अंग झाका, वचन देऊ शकतोय. किती फरक आहे कृपेमध्ये, फरक आहे. आराधनेसाठी ते आराधनेचे कपडे असायचे ते पाहिजे प्रार्थना भवनामध्ये, त्या तंबूमध्ये, त्याशिवाय तिथे नाही. आणि ते पण शुद्ध पाहिजे, आहे ना? आहे की नाही? काय आपण दानेला आहोत शाकाहारी बनायला? आपण दानेला आहोत? एक काम करा, पहिला सर्वांना सरबत द्या किंवा चाय बी द्या, नंतर मग आपण बोलूया. बॅटऱ्या अजून चार्जिंग झाल्यावर, असं तर नाही ना? हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचा जय असो, प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय असो. विजय वाटते की आहे ना? संपत लक्षात ठेवा. तो दानिएल होता, त्याला ते परमेश्वराने सांगितलं, त्याला प्रेरणा भेटलेली तू शाकाहारी बन त्या ठिकाणी, खाऊ नका. इथे बाप 6 दिवसात चिकन नाही बघितलं तर असं वाटतंय ना, आहे की नाही? मच्छी जर बघितलं ना हप्त्यामध्ये तर हे जीभ आहे, चालणार नाही, आहे की नाही? नाही का? थंडा नाही भेटला, थम्सअप खायला दिसला नाही तर प्रत्येकाचं वेगवेगळं.
तो दानिएल होता, दानिएलला ती प्रेरणा होती, ती आपल्याला नव्हती. मग चिठी काय तुम्ही दानिएल बंद तर सिंहाच्या गुफेत पण टाकायला लागेल. मग तर कोणी ती शमशू नाही का केस वाढवणार आहे, त्याने वाढवलं पण त्याचं ठीक आहे मागे नाही वाढवलं. आपण शमशू म्हणणार का? समजलं मी काय मुद्दा सांगतोय, फरक काय आहे.